आता माझ्या गुरूंच्या विषयी थोडंसं सांगते. माझ्या गुरूंचं नाव आहे संजय महाराज झानपुरे. सोलापूरच्या जवळ एक जेऊर नावाचं गाव आहे आणि त्या जेऊरच्या जवळ सुद्धा अगदी छोटं साडे नावाचं अतिशय लहान खेडेगाव आहे. तिथले माझे हे गुरु आहेत. आता मी पुण्यात राहणार ते तिकडे ती कशी काय भेट झाली वगैरे, हे सगळं मी हळू सांगणारच आहे तुम्हाला. तर माझं जी सुरुवात होती म्हणजे लहानपण होतं. तर लहानपणाच्या ह्याच्यामध्ये माझा देवावर सुद्धा असा खूप जास्त विश्वास असा होता असं मला वाटत नाही. कारण की तो दिसतच नाहीये, काय कधी बोलतच नाही आणि मग सगळेजण नुसते पूजा करतात आणि सांगतात. पण मग आपल्याला आपण सांगितलेलं त्याला कळलंय का नाही? हे असे मला फार डाऊट यायचे लहानपणी. पण माझे आई-वडील इकडचे आजी-आजोबा, तिकडचे आजी-आजोबा हे भयंकर सगळेजण धार्मिक आणि अ, नंतर माझे एका म्हणजे वडिलांच्या साइडचे आजी-आजोबा हे तर ध्यान वगैरे करणारे होते. त्यांना पण गुरु मिळाले होते त्यांच्या अ, गुरूंच्या कृपेनं. तर त्यामुळे मला असं वाटायचं कधी आमच्याकडे आजी-आजोबा राहायला आले, की मग ते पहाटे उठले, की मग ते पहाटे 4:00-4:30ला असं वगैरे अंथरुणातच बसून ध्यान वगैरे करायचे. मग तेव्हा वाटायचं, "काय बाई ध्यान करतात आहे?" म्हणून असं हा प्रकार होता. मग नंतर काही काळाने जसं कॉलेजमध्ये गेले, तसं मग थोडंसं असं वाटायला लागलं. कारण की आमच्या घराजवळ ना माझ्या आजी-आजोबा घराजवळच राहायचे. तर त्यामुळे माझ्या आजीच्या आणि आजोबांच्या इच्छेखातर म्हणून एक विठ्ठल मंदिर असावं असं त्यांची खूप इच्छा होती आमच्या जवळच्या परिसरामध्ये. तर त्यामुळे माझ्या मामानी ते एक विठ्ठल मंदिर तिथे बांधलं होतं. आणि मग त्याच्यासाठी तिथे काहीतरी कार्यक्रम व्हायचे म्हणून मग आपण एक मदत करायला जा. म्हणजे तेव्हा भक्तिभाव खूप होता असं नाही सुरुवातीला, पण मदत करायला जा वगैरे म्हणून मी तिथं सेवा करायला आम्ही जायचो. म्हणजे कुठेतरी सेवा धर्म हा तिथे अंगी यायला लागला होता. नंतर जसं कॉलेज वगैरे कंप्लीट झालं, तसं एक मोठी घटना माझ्या आयुष्यात झाली, की ती म्हणजे त्या मंदिरामध्ये एक पुजारी होते आणि म्हणजे माझं कॉलेज जस्ट संपलेलं होतं आणि आम्ही तिथे जायचो असं अधनं-मधनं वगैरे. तर ते पुजारी आम्हाला म्हणले मला म्हणले म्हणजे, की "मी 1 ते 1.5 महिना आमच्या गावाकडे काही प्रॉब्लेम झाला, तर मी तिकडे चाललो आहे. तर तू 1 महिनाभर विठ्ठलाची पूजा करशील का?" म्हणून. कारण बाकी सगळे लोकं असे कोणी नोकरीला जातात आहे, कुणाला महिनाभर रोज शक्य नाही वगैरे असं आणि मी रिकामी असल्यामुळे त्यांनी मला विचारलं आणि मी पण हो म्हणलं. कारण की मी बऱ्याच वेळा बघायचे ते पूजा कशी करतात, कसं गार पाणी, गरम पाणी, मग थोडंसं दूध घालायचं आणि बाकी सगळं अशी ती पूजा बघायचे मी. तर त्या मला असं छान वाटायचं ते बघायला. म्हणजे भले खूप भक्ती नसेल, तरी पण ते सगळा जो प्रसंग असायचा पूजेचा तो आवडायचा. त्यामुळे मग मी म्हटलं, "बरं ठीक आहे, मी करेन पूजा." आणि नेमका तो जो 1 महिना ते गेले होते, तो अधिक महिना होता आणि श्रावण होता. पुरुषोत्तम मास ज्याला म्हणतात तो. आणि आमचं घरचं अंगण वगैरे होतं आणि पारिजातकाची झाडं वगैरे होती. तर त्याच्यामध्ये भरपूर पारिजातकाची फुलं पडायची. तर मग मी म्हणायचे, "आता विठ्ठलाला जायचंय आपल्याला पूजा करायला." कॉलेज संपलेलं होतं नुकतंच. म्हणजे 20 वर्षाची जेमतेम मी असेल, तर त्यामुळे मी काय करायचे, ती सकाळी अशी एक 2-3 हजार फुलं गोळा करायचे आणि विठ्ठलाच्या गळ्यामध्ये असा 1, मग डबल, 3, 4 असे 5 असं म्हणजे पूर्ण ती मूर्ती असायची ना, ते विठ्ठलाला आणि रुक्मिणीला असे 5-5 पदरी, 4-4 पदरी असे म्हणजे जवळ 4-5 हजार फुलांचे ते पारिजातकाचे हार करायचे आणि ते सगळे असे मी घेऊन जायचे. घरापासून अगदी 5-7 मिनिटावर मंदिर होतं. म्हणजे आहे अजूनही. तर तसं ते घेऊन जायचे आणि ते गळ्यात असे हार वगैरे घालायचे आणि ते घातल्यानंतर असं वाटायचं किती सुंदर दिसतीये विठ्ठलाची मूर्ती. असं सगळं ते इतकं खूपच म्हणजे असा तो छान सोहळा असायचा. अजूनही मला आठवण आली, की असं वाटतं, की अरे त्याला मी मिस करतीये ते जे प्रसंग होते ते. तर अशा पद्धतीने तो महिना, दीड महिना पार पडला आणि मग तिथे माझ्या मनात भक्ती निर्माण झाली, की भक्ती म्हणजे कसं प्रेमच निर्माण झालं. म्हणजे मला असं वाटतं, की भक्ती निर्माण होण्यासाठी आधी प्रेम पण निर्माण व्हावं लागतं. तर त्यामुळे विठ्ठलाच्या विषयी, रखुमाईच्या विषयी प्रेम निर्माण झालं आणि ओढ निर्माण झाली. मग लग्न झालं. मंदिरामध्ये असे कीर्तन, प्रवचन वगैरे कार्यक्रम चालायचे, तर आम्ही असं अधनं-मधनं जायचो. पण बरीचशी कीर्तनं कशी असतात, की हल्लीच्या काळात आपण जशी बघतो ना, कीर्तनांमध्ये काहीतरी वायफळ आपल्या चेष्टा करायच्या, मस्कऱ्या करायच्या. मग लोकं खरं-खरं हसणार. मग हसलं वगैरे, की त्यांना वाटतं आपलं कीर्तन एकदम चांगलं झालं बाबा हे. तर हे असा प्रकार नाही. तर एकदा आमच्या मंदिरामध्ये एका व्यक्तीचं म्हणजेच माझे जे गुरु होते, त्यांचं ते प्रवचन त्यांनी ठेवलं होतं. संध्याकाळी मला अजून असं आठवतंय आणि थोडी ढगाळ हवा वगैरे त्यावेळेला पडली होती आणि त्यांचं प्रवचन आम्ही ऐकलं आणि जेव्हा मी ते ऐकलं असं एक पाऊण तासाचं वगैरेच होतं. अक्षरशः माझ्या अंगावर असा काटा आला होता. म्हणजे की काय हे सांगतात आहेत म्हणजे
ते मला एक्झॅक्टली आता आठवत नाही, की काय त्यांनी सांगितलं. पण ते जेव्हा जे सांगितलं त्याच्याने मी खूप भारावून गेले होते. आणि म्हणलं खरंच या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे, असं मला जाणवलेलं. पण तेव्हा हे गुरु-बिरू प्रकरण असलं काही माझ्या डोक्यामध्ये कपर्दिक सुद्धा नव्हतं, की मी कधी करेल असं काही विचार म्हणून. मग त्याच्यानंतर एक 4-5 महिने गेले आणि आमच्या मंदिरामध्ये एक सप्ताह करायचा असं ठरवलं. मग हा सप्ताह करायचा जसं ठरवलं, तसं मग ते लोकं राहणार कुठे? का माझे ते येणारे गुरु म्हणजे जे ते तेव्हा व्यक्ती होत्या संजय महाराज म्हणून. तर त्यांची राहण्याची व्यवस्था म्हणजे ते आणि त्यांच्याबरोबर एक 7-8 लोकं त्यांच्या गावाहून येणारे. कारण ते साडेगावाहून येणार खूप लांबून आणि मग एवढं सोलापूरवरनं लांबून येणार तर राहणार कुठे? मग मंदिर तेव्हा आता सगळं फक्त वरचं छप्पर होतं, कडेनं सगळं उघडं. काही टॉयलेट बाथरूमची वगैरे नीट व्यवस्था नाही. आणि माझ्या वडिलांच्या घरी कसं होतं, खाली एक 2-4 खोल्या होत्या आणि वर एक हॉल बांधलेला होता. मग माझे वडील काय म्हणले, "ठीक आहे, आमच्या इथे वर राहिले तरी चालतील." आणि मग 8 दिवस जवळ-जवळ ते आमच्या इथे वर राहत होते. आणि त्यांच्या थोडंसं चहा-पाण्याची व्यवस्था आणि ज्या दिवशी बाकीच्या कोणाकडचं जेवण नसेल, त्या दिवशी जेवणाची व्यवस्था हे सगळं आमच्याकडे करणं होतं. त्यामुळे मलाही असं वाटतं कधी-कधी, की हल्लीच्या काळात एक पाहुणा येणार घरी म्हणलं, की बायकांच्या कपाळावर आठ्या पडतात. भले तो नातेवाईक जरी असेल, त्यांचं काय वेळ स्वयंपाक कसा करणार, त्यांची झोपण्याची व्यवस्था कुठे, हा सगळा प्रकार असतो. पण अशा काळामध्ये माझ्या वडिलांनी कुठेतरी 8 दिवसासाठी असे लोकं आपल्याकडे 7-8 लोकं जे अपरिचित आहेत, म्हणजे भले ते एकदा आले होते प्रवचनाला, पण अपरिचित लोक आहेत. त्यांना आपल्याकडे येऊन त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी जे काही एक पुढाकार दाखवला, तर म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी हे बाळकडू लहानपणीच आपल्या डोक्यामध्ये टाकलं जातं, की तुम्ही कशाप्रकारे सेवावृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते एक आठवडाभर राहत होते. त्यातले पहिले जेव्हा 2-3 दिवस झाले ना, आता महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल फारच मॅडम अगदी जुनं सांगत बसलेत. पण ती गोष्ट कुठे महत्त्वाची ती मी तुम्हाला सांगते. कारण की 2 ते 3 दिवस झाले ते आमच्याकडे राहत होते. वरच्या साइडला सगळी त्यांची अंथरूण-पांघरुण सगळी वरची व्यवस्था होती. ते 2 मुली आमच्याकडे आल्या आणि मी खालच्या मजल्यावर जिन्यानी वर जाण्याचा रस्ता होता. आणि त्या 2 मुली आल्या आणि म्हणल्या, की "तात्या वर राहतात का कुठे आहेत?" म्हणजे आम्हाला कळलं मंदिरामध्ये वर ते राहतात आहेत सध्या म्हणून. त्यांना तात्या असं म्हणतात तिकडच्या भागामध्ये, तर आम्ही तेच म्हणतो त्यांना. तर मी म्हटलं, "हो, हो, वर राहतात." तर म्हटलं, "तुमचं काही काम वगैरे आहे का त्यांच्याकडे?" तर मग ते म्हणे, "नाही, ते म्हणजे आम्ही त्यांना गुरुच मानलं आहे, पण अजून त्यांनी आम्हाला उपदेश वगैरे दिलेला नाहीये." आणि त्या मुली माझ्यापेक्षा हार्डली एक 3-4 वर्ष मोठ्या असतील. म्हणजे मी तेव्हा एक मला वाटतंय 26-27 वर्षाची असेन. जस्ट माझं लग्न झालं होतं त्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि त्या मुली माझ्यापेक्षा 2-4 वर्ष मोठ्या असतील. त्यांची लग्न नव्हतीच झालेली म्हणजे त्या दरम्यान. आणि त्या म्हणल्या असं-असं आहे. म्हटलं, "अरे म्हणजे हे काही गुरु वगैरे असं करतात का? म्हणजे तुम्ही काही उपदेश वगैरे देतात? काय असतं म्हणजे गुरु वगैरे म्हणजे?" म्हणजे माझा अगदी बाळबोधच प्रश्न होता. कारण तोपर्यंत मग मला असे काही गुरु करणं किंवा हा विचार सुद्धा तेव्हा डोक्यात नव्हता आलेला. आणि मग ती काय म्हटली मुलगी त्यातली एक, की "नाही आम्ही 7-8 वर्षापासून त्यांच्या मागे लागलेलो आहोत, की आम्हाला गुरुपदेश द्या, द्या म्हणून. पण ते लवकर देतच नाहीत कुणाला." फार कमी लोकांना त्यांनी दिलेला आहे आत्तापर्यंत. मग त्यामुळे आम्ही आपलं विचारत असतो दरवर्षी गुरुपौर्णिमेला किंवा काही वेळेला ते म्हणजे वर्षातनं असं अधून-मधून देतात 2-3 वेळा काही वेळेला ते एखादी व्यक्ती वगैरे असं. तर म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो आहे. आणि त्या राहत होत्या मुली जवळ मला वाटतं इकडे पाषाण वगैरे या इकडच्या भागात कुठेतरी राहत असतील आणि त्या निगडीमध्ये आल्या होत्या भेटायला. मग त्या गेल्या, मी पण वर गेले आणि मग थोडा वेळ त्यांच्याशी म्हणजे गप्पा वगैरे चालल्या होत्या, ते मी पण ऐकत बसले वगैरे. आणि मग मी माझ्या आई-वडिलांशी बोलले, की "आई असं-असं म्हणले हे, की गुरु वगैरे असं असतं." आणि मला असं वाटतं ना, त्या क्षणी कसं हे माझ्या तोंडातनं बाहेर पडलं हे मला माहिती नाही. मग मी माझ्या आई-वडिलांना विचारलं, की हे असं ते आपले जे तात्या आहेत, कारण ती 2-3 प्रवचनं पण त्याच्यानंतर आपली जी सप्ताहामध्ये होती ती पण ऐकली होती. तेव्हा पण आम्ही असंच खूप काही वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला काहीतरी खूप यांच्याकडनं कळणार आहे असं वाटत होतं. त्यामुळे आई-वडिलांना विचारलं, तेव्हा आई-वडील पण म्हटले, "हो, खरोखरच ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या गुरुतुल्य वाटतात." आणि मग मी त्याच दिवशी रात्री वर जाऊन त्यांना विचारलं, की "तात्या मला असं विचारायचं आहे, की म्हणजे आमची जर काही तुम्हाला वाटत असेल योग्यता तर म्हणजे मी लायकी हा शब्द म्हणला होता, की आमची जर काही लायकी वाटत असेल तुम्हाला तर आम्हाला तुमच्याकडनं गुरुपदेश घ्यायची इच्छा आहे." आणि अक्षरशः ते मला म्हणले, "तुझ्याकडे पंचांग आहे का? जा घेऊन ये" म्हणे. मी लगेच खाली गेले पळत-पळत पंचांग वगैरे घेऊन आले.
मला वाटते तो मंगळवार वगैरे असेल आणि मग त्याच्यानंतर एक दिवस सोडून गुरुवार. तर मग ते म्हणे त्यांनी बघितलं पंचांगामध्ये वगैरे आणि मला म्हणे, "ठीक आहे, गुरुवारी आपण देऊया तुम्हाला तिघांना गुरुपदेश देऊ." आणि इतकं भयंकर आश्चर्य वाटलं मला म्हणजे की जिथे त्या मुली म्हणत होत्या, आम्ही 7-8 वर्षापासून मागे लागलेलो आहोत आणि आपल्याला यांनी गुरुपदेश द्यायला हे तयार झालेले आहेत. म्हणजे इतकी आनंदाची गोष्ट वाटली होती तेव्हा, की कसं काय बाबा झाले? पण म्हटलं चला आता आपण देतात आहेत तर करूया. मग त्या दिवशी प्रॉपर त्यांची तिथे पूजा असते. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच अशी गुरुपदेश वगैरे असा पूजा असतो ते बघितली त्यावेळेला पूजा वगैरे. आणि मग त्यानंतर एक आमच्या डावीकडच्या साईडला अशी एक छोटी खोली होती. मला असं अजून आठवतंय. ते पांढरं कापड घेतात आणि असं डोक्यावर गुरूंच्या आणि आपल्या असं घालतात ते कापड आणि मग गुरु आपल्या कानामध्ये तो मंत्र सांगतात आणि तो मंत्र ते 3 वेळा सांगतात आपल्या कानामध्ये. तेवढा फक्त आणि आपल्याकडनं एकदा म्हणून घेतात फक्त, की तो चुकू नये म्हणून फक्त एकदा म्हणायचा. त्याच्यानंतर आजवर तो तोंडात आणायचा नाही मंत्र. फक्त मनामध्ये म्हणायचा. हा गुरुपदेश असतो. मग त्याच्यानंतर मला माझे आई-वडील आणि अजून एक नवरा-बायको जे त्यांना असे 7-8 वर्ष थांबवले होते, तर त्यांना असा 5 लोकांना आम्हाला त्या दिवशी दिला होता आणि त्या ज्या 2 मुली 7-8 वर्षापासून होत्या, त्यांना त्याच्यानंतर 3 वर्षानंतर अनुग्रह दिलेला आहे त्यांनी. म्हणजे असं ते पटकन देतच नव्हते. म्हणजे इतक्या वर्षांचं थांबायला आणि आम्ही विचारण्याची म्हणजे माझ्या तोंडातनं शब्द पडण्याची चोरी किंवा वेळ त्याच्यात त्यांनी मला म्हटलं पंचांग आण आणि कर. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं, की मी महात्म्य म्हणत नाही. ह्याच्या मागे कुठेतरी गुरूंचं 5-10 जन्म किंवा जास्ती जन्मांचं काहीतरी असेल आणि तिथे आल्यानंतर मग तो आपल्याला समजावा आणि ते कळतात आपल्याला गुरु, की आपले हे गुरु आहेत. हे त्या क्षणी कळतं. आता ती एक साधी गोष्ट आहे समजा, की तुम्हाला आता पुण्याहून जायचंय मुंबईला. किंवा एक कुठलं गाव आहे जावा, तर तिथे रस्ता तुम्ही त्या गावचा विचारणार, "बाबा इथे पुण्यात थांबले आणि तिथून म्हटलं मला मुंबईला जायचंय." मग आता तुम्ही माझ्या आपल्या-आपल्या मनानेच चालायला लागले. तुम्हाला काहीच माहीत नाही. हे हल्लीचं Google मॅप्स नाहीये, काही नाहीये तुमच्याकडे आणि तुम्ही कोणाला विचारलं पण नाही. तुमचं तुम्हीच चालायला लागले. असेल बाबा या साइडला मुंबई. आणि मग तुम्ही जायला लागले. तुम्ही 100% चुकणार आहे. कारण इतकी दिशांनी इतके रस्ते आहेत. तुम्ही बरोबर तिकडेच कसे जाणार आहे? बरं थोडं अंतर समजा गेलात बरोबर. नंतर परत कुठेतरी वेगळ्याच रस्त्याला लागला. मग तुम्ही काय करता अशा वेळेला? तुम्ही एखाद्या वाटेतल्या व्यक्तीला विचारता, की ती जवळपासच्या भागातली आहे, की "अरे बाबा मुंबईला जायचा हाच रस्ता आहे का?" मग त्यांनी सांगितलं, "हो, हो, हाच रस्ता जातो बरं का. पण पुढे गेल्यानंतर एक वळण लागेल. त्या वळणाच्या तिथे विचारा. उजवीकडे जायचं, डावीकडे जायचं असं विचारा." असं विचारल्यानंतर मग तुम्हाला बरोबर पुढचा रस्ता कळेल. तर हा जो मध्ये भेटणारा माणूस आहे ना, तो म्हणजे आपले गुरु आहेत. म्हणजे आपले मार्गदर्शक आहेत खरं म्हणजे. कारण की त्यांना हे माहिती आहे, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून पुन्हा पुढे वळायचं आहे आणि मग कदाचित तुम्हाला तिथून पुढे जाणारा जो रस्ता आहे, तो वेगळी व्यक्ती दाखवेल. म्हणजे तुमचा वेगळा गुरु पण असू शकतो. कदाचित एका जन्मामध्ये एक गुरु, तर पुढच्या जन्मात वेगळा गुरु पण असू शकतो. पण शेवटी त्यातलं जे तत्व आहे, गुरुतत्व हे एकच असतं. आपल्याला असं वाटतं, की हे गुरु वेगळे, मग ते गुरु वेगळे, ह्यांचे वेगळे, त्यांचे वेगळे. जरी दिसायला ते वेगवेगळे असतील, तरी त्याच्यामागे काम करणारं जे तत्व आहे, ते एकच आहे. ही जाणीव आपल्याला नंतर-नंतर व्हायला लागते. आपली गुरूंवर भक्ती असते, श्रद्धा असते ही गोष्ट वेगळी. पण नंतर-नंतर तुम्हाला त्यांना विचारण्याची सुद्धा काही वेळेला गरज पडत नाही. तुम्हाला आतूनच आपलं-आपलं उत्तर मिळायला लागतं. सुरुवातीच्या काही वर्ष तसं होतं, पण नंतर आपलं-आपलं उत्तर मिळून जातं. त्यामुळे तसं जसं मी तुम्हाला म्हटलं, की मुंबईला जाण्यासाठी तुमच्या रस्त्यावर जे वाटेत-वाटेत भेटतील ते तुमचे मार्गदर्शक म्हणजेच गुरु. जसं दत्तात्रेयांचे सुद्धा 24 गुरु होते असं म्हणतात. म्हणजे की छोट्या-छोट्या त्यांनी किड्या-मुंग्यांना सुद्धा गुरु बनवलेलं होतं. म्हणजेच काय, की तुम्हाला त्या-त्या व्यक्तीकडनं ते शिकायला मिळालं. म्हणजे ते तुमचे गुरु अशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. तर असे हे गुरु तेव्हा मला मिळाले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं, की मंत्र जो होता, तो रोज पहाटे उठायचं. पहाटे म्हणजे जस्ट आता 7:00 वाजताचा सूर्योदय होता, तर कसं तरी 5:45ला धडपडत वगैरे असं नाही. अंधार असताना उठायचं. एक आसन घ्यायचं. पांढऱ्या रंगाचं आसन घ्यायचं. शक्यतो घोंगडं-बिंगडं घेतलं तर चांगलं. घोंगडं नाही तर लोकरीचं घ्या किंवा पांढरी शाल घ्या मग आता काहीच नाही तर. अशा प्रकारे घ्या
आणि त्याच्यावर तुम्हाला दिलेला जो जप आहे, तो कमीत कमी 40 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास जेवढा करता येईल तेवढा करा. मग झालं. मग आम्ही करायला चालू केलं पहिलं. म्हणजे असं जेव्हा ज्या दिवशी सांगितलं होतं ना, की आता उद्या सकाळपासून चालू करायची, तर रात्रभर मला तर झोपच नाही लागली, की सकाळी उठून आता आपण ध्यानाला वगैरे बसणार वगैरे असं. आणि माझं वय किती होतं तेव्हा अगदी मी 27-28 वर्षाची होते फक्त. आणि सकाळी उठलो, बसलो ध्यानाला वगैरे आणि त्यांनी सांगितलेला मंत्र वगैरे म्हणला. झालं 4-5 दिवस म्हणला. मग ते त्यांचा जायचा दिवस आला. ते म्हणे, "काय चालू आहे का ध्यान सकाळी?" "हो, हो, चालू आहे" म्हटलं. मग "पण काय होतंय का मग? व्यवस्थित होतंय?" म्हटलं, "काय ते 5-7 वेळा मंत्र म्हणला, की मग दुसरेच विचार मनामध्ये यायला लागतात काहीतरी. मग तो मंत्र राहतो बाजूला आणि मग परत त्या विचारांच्या मागेच आपलं काहीतरी मनात यायला लागतात. मग पुन्हा थोड्या वेळाने कधीतरी आठवतं, की अरे बाबा मंत्र म्हणायला बसलोय." मग मंत्र म्हणतो. मग अशा शंका मी त्यांना विचारायचे. म्हणजे सुरुवातीच्या काळात तर म्हणजे ते तिकडे फोन वगैरे पण होता त्यांच्याकडे. त्यामुळे तसं पण विचारलं जायचं त्यांना, की "काय बाबा हा प्रॉब्लेम आहे. माझ्या मनातले विचारच थांबत नाहीयेत. मी काय करू?" मग हे सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं 3-4 वर्ष चाललं हे प्रकरण. हां आणि ते एक मगाशी सांगायचं राहिलं तुम्हाला, की आता ही गुरूंची जी भेट झाली ना, त्याच्या अगोदर जेव्हा मी विठ्ठल मंदिरात 1 महिना, दीड महिना जी परमेश्वराने सेवा करून घेतली होती, तर त्याच्यानंतर मला मधली 2-4 वर्ष म्हणजे लग्नानंतरचे 1-2 वर्ष आणि त्याच्या आधीचे एखादा वर्ष वगैरे असं या दरम्यानमध्ये संतांची दर्शनं ही स्वप्नामध्ये व्हायला लागलेली. आणि मला असं वाटायचं, की हे आपल्याला कसं काय दिसतंय म्हणजे एकदा मला असं म्हणजे झोपेमध्येच एक शंकराची पिंडी दिसली. मग मी झोपेमध्येच म्हणते, "ही कुठली बाबा शंकराची पिंडी आहे?" तर तिथे ते म्हणे, "बघ नीट." असंच माझ्या मनातच विचार आला आणि तिथे काशी विश्वेश्वर असं लिहिलेलं दिसलं. तर त्याच्या अगोदर ना मी कधी काशीला गेले ना आजपर्यंत कधी गेलेली आहे. पण मला ते तसं दिसलं त्याच्यामध्ये. मग मी आईला सांगितलं. आई म्हणली, असं असेल आपण जातो ना शंकराच्या मंदिरात वगैरे म्हणून असं पडलं असेल स्वप्न." मग आईने पण आपलं असं ठीक आहे बाबा झालंच. मग त्याच्यानंतर मला एकदा तुकाराम महाराज दिसले स्वप्नामध्ये. परत दिसले म्हणजे ते असं देव्हारा टाइप जसं त्यांचं जे हे आहे ना, आपलं वैकुंठाला गेलेले जसं ते विमान आहे ना, तशा पद्धतीचं. पण ते फोटो नाही, ते जिवंत असल्यासारखे पूर्ण दिसत होते त्याच्यामध्ये आणि अगदी हसऱ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला तो पण ही गोष्ट आठवते आहे. ते दिसले. त्याच्यानंतर एकदा विठ्ठलाचं दर्शन झालं आणि ते जेव्हा झालं विठ्ठलाचं दर्शन, तेव्हा ते असं पूर्ण आकाशभर विठ्ठल पसरलेला आहे आणि आपण त्याला बघतो आहोत. अशा पद्धतीचं ते दर्शन झालं. पण ती मूर्ती होती. म्हणजे हे जे होतं हे जिवंत दिसले होते मला तुकाराम महाराज, पण ती मूर्ती दिसली होती. हे अशा प्रकारचे दर्शन होत होते. पण हे कळत नव्हतं, की हा तो जो प्रवास आहे, की हा गुरु भेटण्याचा प्रवास चालू आहे आणि म्हणून हे असे आपल्याला दर्शनं दिसतात आहेत. नाहीतर नॉर्मल जीवनामध्ये असे काही प्रत्येकाला देवदर्शनं भरपूर झालेत किंवा वेगवेगळे झालेत असं होत नाही. तर ही कुठेतरी एखादी पायरी आहे असं आपण म्हणू शकतो, की आपल्याला पुढचा प्रवासाची ती एक ओळख आपण म्हणून समजता येतं. मग त्याच्यानंतर ते झालं आणि त्याच्यानंतर हा गुरुपदेश वगैरे झाला आणि मग गुरुपदेश होत असताना मग ते मी नेहमी त्यांना विचारायचंच, की मला हे असं होतंय, तसं होतंय. मग 4-5 वर्ष गेले. त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं ना, ह्याच्याने काहीच होत नाहीये आपलं. ते काय नुसतं आपलं बसायचं अर्धा पाऊण तास. मग ते म्हणजे मी 40 एक मिनिटापर्यंत वगैरे 50 मिनिटापर्यंत पण करायला लागले होते ध्यान वगैरे. आणि मग म्हणायला लागले मी, की "मला ना कंटाळाच येतो आहे." मी हे गुरूंना बोलायचे बरं का असं म्हणजे, की "मला ना करायचा कंटाळाच यायला लागलाय, कारण की हे करून काय होतंय असं मला वाटत नाहीये." ते म्हणतात, "वाटत नाहीये म्हणजे? काय काय पाहिजे काय तुला काय व्हायला पाहिजे असं तुला वाटतं?" म्हणजे असं दरडावणीच्या सुरातच त्यांनी मला विचारलं होतं, "काय व्हायला पाहिजे तुला असं वाटतं?" नाही म्हणजे मी म्हटलं, "अहो हे बघा ते कधी-कधी आपण लोकं म्हणतात, ते इकडे असा प्रकाश दिसतो, मग ते अंगाला थरथर सुटते, मग हवेतच असं उडल्यासारखं वाटतं, यातलं काहीच होत नाहीये मला" म्हटलं. "त्यामुळे मला असं वाटतंय, की माझं काही ध्यान करण्यात काही चूक आहे का? गडबड आहे का? असं मला वाटतंय." असं मी त्यांना बोलले. आणि ते म्हणे, "नाही म्हणजे कसं करायचं म्हणजे करायचं. आता तुला सांगतो उद्यापासून नियम, तो पाळला नाहीस तर बघ मग तुझं बघ काय करतो" म्हणे मी. म्हटलं, "काय?" "ज्या दिवशी जेवशील, त्या दिवशी ध्यान. म्हणजेच ज्या दिवशी ध्यान त्याच दिवशी जेवायचंस. हा नियम पाळायचास" म्हणे. पण नंतर मग एक क्षण असेल किंवा एखादा दिवस असेल काहीतरी म्हणा, त्या दिवशी मला असं काहीतरी जाणवलं, की काहीही होत नाहीये आता.
आणि मी हे ध्यान बंद करून टाकणार आहे. म्हणजे हा त्या दिवशी असा एकदम वैतागलेला दिवस होता माझा, की आता मला काही नाही करायचं. बोर झाले बाबा मी करून हे सगळं. आणि ज्या दिवशी मी असं ठरवलं, की मी आता बंद करणार आहे, त्या दिवशी काय झालं, की उन्हाळा होता त्या दरम्यानमध्ये आणि कूलर लावला होता आमच्याकडे. कूलर लावला होता आणि कूलरमध्ये मी कुठलं तरी एक असं हल्ली खस, गुलाब वगैरे काहीतरी अत्तर मिळतात, ते मी त्याचं एक अत्तर टाकलं होतं कूलरमध्ये. तरी पण मी दुसऱ्या दिवशी त्या सवयीप्रमाणे ध्यान परत केलंच. म्हणजे मी ठरवलं होतं आदल्या दिवशी नाहीच करणार आणि मी म्हटलं आता नाहीच तसंही करायचं. पण आपलं उगीच आपलं बसल्यासारखं आणि मी म्हटलं किती स्ट्राँग स्मेल टाकलाय आपण त्याच्यामध्ये. आता ह्याच्यापुढे पाण्यामध्ये काही स्मेल टाकायचा नाहीये आपण त्याच्यामध्ये. झाले 5-6 दिवस झाले. पाण्यामधला तो गेला पण असेल उडून, पण तो वास येतोच आहे नाकामध्ये कसला तरी. मग 8 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले आणि तो वास म्हणजे ध्यानाला बसल्यावर पण यायचा, संध्याकाळच्या वेळेला पण यायचा. असा वेगळ्याच टाईपचा वास आणि तो विशिष्ट पर्टिक्युलर वेगळा वास नाही कुठला, तोच एक प्रकारचा वास यायचा. वर आमच्या इथे टेरेसवर पण मी जरी जाऊन बसले, तरी तशा प्रकारचा वास यायला लागला. आणि तो कूलर काढून ठेवून दिला आम्ही वरच्या ह्याच्यात, संपला उन्हाळा, तरी वास नाकातला काही जाईना. माझे मिस्टर म्हणायला लागले, "तुला मागे काहीतरी सर्दीचा प्रॉब्लेम आणि असं काहीतरी झालं होतं ना नाकामध्ये, तसं झालं असेल डॉक्टरना जाऊन दाखवून ये तू. वाल्यांना काहीतरी नाकाचं तुझ्या." म्हटलं, "अरे पण इतर वेळेला होत नाही ना काही, विशिष्ट वेळेलाच येतो फक्त वास." मी माझ्या गुरूंना एक दिवस फोन लावला, की "तात्या असं-असं मला मी ध्यानाला बसले की एक वास येतो, शांत बसले तरी मला तशाच प्रकारचा सुगंध येतो आहे. तर हे काय आहे?" मग ते म्हणले, "अनुभव पाहिजेत ना तुम्हाला." मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, की मी जे म्हणत होते इतके दिवस, मला काहीच अनुभव येत नाही, मला काहीच अनुभव येत नाहीये. कुठल्याच गोष्टीचं म्हणजे मी बरोबर ट्रॅकवर चालली आहे का नाही, मला हे कळायला मार्ग नाही. मग ते म्हणले, "कसला वास येतोय?" तर मी म्हटलं, "मला मोगऱ्याचं फूल वाळल्यानंतर जसा वास असतो ना, तशा टाईपचा वास येतोय. ताज्या मोगऱ्याच्या फुलाचा वास नाहीये, तो वाळल्यानंतरचा वास असतो, तशा टाईपशी जवळ जाणारा वास आहे." मग ते म्हणले, "आता गप्प बसायचं, आपला अनुभव आपल्याकडेच ठेवायचा. आज हे फक्त गुरूंचा महिमा आहे म्हणून मी हे बोलले, नाहीतर मी हे कधी आजपर्यंत कोणाला बोललेले नाही." मग त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणजे त्यावेळेला हे माझ्या कधी लक्षात आलं नाही. ज्ञानेश्वरांचं एक काव्य आहे, "मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला." आपण हे किती एक साधं गाणं म्हणून ऐकतो आणि ज्ञानेश्वरांनी रचलेलं आहे, याचा अर्थ ज्ञानदेवांना सुद्धा हा अनुभव आला असला पाहिजे, मोगरा फुलल्याचा. म्हणजे हा जो ध्यानातला अनुभव आहे मोगरा फुलण्याचा, तो अनुभव आहे. आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं, की ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण अनुभवांच्या मागे जर तुम्ही लागलात, तर तुमचं तिथे काहीही होणार नाही. मला असं झालं, मला तसं झालं, ते प्रकाश झाला, हे झालं, थरथर, अमकं-तमकं, मी हवेत उडाले. असल्या काही गोष्टींच्या जर तू मागे लागलीस, तर ते संपलंच. तुला अनुभव हवा होता, तो अनुभव तुला मिळाला ना, कळलं ना तुला बरोबर मार्ग आहे ना? हो म्हटलं. मग त्याच्यानंतर तो काही दिवस येत राहिला वास 4-5 महिने पुढे. त्याच्यानंतर तो बंद झाला. जसं मी त्याच्यातनं मन काढून टाकलं माझं, कारण माझं पहिल्यांदा मी मन अडकवलं होतं. दुसऱ्या माणूस अडकतोच. तुम्ही ध्यानात गेलात, त्याच्या मार्गावर की माणूस हा अडकतोच. त्याला त्याचं मन हळू बाहेर काढावं लागतं त्याच्यातनं. नाहीतर मग तो त्या अनुभवांच्या मागे धावतो. जसा वास यायचा तो छान वाटायचा. मग मी दुसऱ्या दिवशी बसले ध्यानाला, की वास कधी येतोय? सुगंध कधी येतोय? ह्याच्या मागे लागतो माणूस. आणि जेव्हा तुम्ही म्हणता, की ह्याला मग अरे तुम्ही परब्रह्म प्राप्तीसाठी बसलाय, की मोगऱ्याचे वास घ्यायला बसलाय. मग ते वास घ्या ना. फुलं समोर आहेत तसाच डायरेक्ट वास घ्या. कशाला स्वतःला यायला वास पाहिजे तुम्हाला? तर त्यामुळे तुम्ही अनुभवांच्या जितकं मागे जाल, तितकं तुमची गडबड होईल. त्यामुळे अनुभव आला तरी त्यांना तुम्ही सोडून द्यायचं आणि पुढच्या मार्गाला लागायचं. कारण ज्ञानेश्वरीत हा असं म्हणलेलं आहे, की तुम्ही सिद्धी एक प्रकारच्या सिद्धी आहेत या. या सिद्धींच्या मागे अडकलात, की तुमचं संपलं. तिथे तुम्ही थांबलात, तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तसं या सिद्धी तुम्हाला अडकवतात. म्हणून हे वेगवेगळे जे कुठले-कुठले महाराज-बिराज असतात, त्यांना कोणत्या-कोणत्या सिद्ध्या असतात आणि त्या सिद्धीचा उपयोग करतात आणि ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्या लोकांना परब्रह्म प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. हा असा किंवा योगभ्रष्ट योगी असा शब्द तिथे वापरलेला आहे. त्यामुळे तुमचं योगभ्रष्ट झालात तुम्ही.
सिद्धीच्या मागे अडकलात, की तुम्हाला पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागतो त्यामध्ये अडकून आणि पुन्हा मग पहिल्यापासून तयारी करावी लागते. आणि जर तुम्ही आहे याच मार्गाने गेलात, तर पुढच्या जन्मी तुम्हाला नवीन काही करावं लागत नाही. तिथून सुरुवात होते. म्हणजे अ, ब, क, ड शिकलात, तर पुढच्या वर्षी ड च्या पुढून सुरुवात आहे. पुन्हा ए पासून सुरुवात नाहीये. कसं आहे, की ध्यानामध्ये मात्र हे मागच्या जन्मी जे काही आपण करून आलेलो आहोत, त्याच्या पुढेच तिथून चालू होणार आहे. म्हणजे आता या जन्मी एवढं काही मिळवलं, पुढच्या जन्मी त्याच्या पुढून सुरुवात. त्यामुळे आपण बघतो बऱ्याच वेळेला, की काही-काही लोकं असे लहान मुलांना सुद्धा कुठल्या एकदम लहान मुलं बघतो 4-5 वर्षाची अतिशय सुंदर गाणं म्हणत असतात. आपण गाणं म्हणायला बसलो तर आपल्याला ते त्याचे सारेगम-पधनिसा आरो-अवरो पाठ होता मुश्किल. आणि त्या लोकांनी एवढ्या लहान वयात एवढा सुंदर आवाज असतो किंवा लहान मुलं असं काहीतरी वाद्य वाजवत असतात भारीपैकी किंवा लहान मुलांनाच काहीतरी भगवद्गीता वगैरे अगदी 1-2-3 वर्षात पाठ आहे वगैरे असं काहीतरी आपण ऐकतो. मग हे कुठून आलेलं आहे? हे ते मागच्या जन्मांचंच आलेलं आहे. त्यामुळे मागचा जन्म हा आहेच आहे आणि एक नाही आपले हजारो जन्म झालेले आहेत मागचे. हे पण 100% खरं आहे. आणि ते आपल्याला फक्त जाणीव करून देण्याचं काम हे गुरूंच्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे ती जाणीव करून देणारा गुरु हा आपल्यापर्यंत यावा यासाठी प्रार्थना करणं, चांगलं वागणं, मन जास्तीत जास्त आपलं शुद्ध करणं, हे आपल्या महत्वाचं आहे. म्हणजे ते आहे श्लोक जसा, की "आता हृदय हे आपुले, चौफाळूनी आभले, वरी बैसवी पाऊले श्री गुरूंची." म्हणजे पहिले हृदय स्वच्छ करा, तरच गुरूंची पावलं तिथे बसतील. किंवा एक कबीरांचा दोहा आहे. अ, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय. म्हणजे गुरु आणि गोविंद. गोविंद म्हणजे कोण? श्रीकृष्ण. गुरु आणि गोविंद दोघंही जण उभे आहेत, तर कोणाच्या पाया पडायचं? बलिहारी गुरु अपने, गोविंद दियो बताय. तेव्हा तुझे गुरुच जास्त बलशाली आहेत, असं गोविंदाने सांगितलं. म्हणजे कृष्णाने सांगितलं, "तू त्यांच्या पाया पड." असं कबीरांचा एक दोहा आहे. आणि अजून एक दुसरा दोहा आहे असाच कबीरांचा. "सब धरती कागज करू." म्हणजे सगळ्या धरतीचा कागज केला. लेखनी सब बनराय. म्हणजे लेखणी बनराई म्हणजे वनराई सगळीला त्याला लेखणी केली. सात समुद्र की मसी करू. म्हणजे साता समुद्रातली शाई घेतली. त्यांची लेखणी केली त्या वनराईची. गुरु गुण लिखा न जाय. म्हणजे किती महात्म्य आहे गुरूंचं, की तुम्ही 7 समुद्राची शाई वापरून जरी लिहिलं, तरी सुद्धा गुरूंचे गुण संपणार नाहीत. इतकं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे गुरु प्रत्येक क्षणाला तुमच्या बरोबर आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे वेगवेगळ्या संतांनी सुद्धा गुरूंचं महत्त्व हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे आपण या गुरूंच्या सप्ताहामध्ये आपण 7 दिवस आज तर आपण एक सुरुवातीचं छोटं प्रवचन घेतलं. त्याच्यामध्ये नाही, नाही म्हणता 40+40 2 वेळा झाला 80 मिनिटं व्हायला आली जवळ आणि त्याच्यामध्ये आपण पुढचे जे 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये काही वेळा जप घेणार आहोत. म्हणजे रोज एक जप देणार आहे तुम्हाला. तर त्यातला कुठलाही तुम्ही 2-3 असेल त्यातला सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला जर तुमचा गुरुमंत्र असेल तर तोही म्हणू शकता. 1 माळ ते जास्तीत जास्त 5 माळा इथपर्यंत करायचे. खूप जास्ती माळा करायच्या नाहीयेत. काही जणांना वाटतं 11-15 माळा वगैरे केल्या, अर्धा दिवस त्याच्यातच बसलो तर साध्य होईल खूप असं नाहीये. थोडं करा, पण ते मन त्याच्यामध्ये पूर्ण आपलं घालून तशा पद्धतीने करा. शिवाय एक प्रार्थना आपण जी आहे ती पण रोज म्हणायची आहे, की मला गुरूंचं एक आपलं आगमन आपल्या आयुष्यामध्ये होवो. आपल्याला जिवंत गुरु लाभोत. आपण असे आपले जे जरी देहात नसलेले गुरु असतील त्यांच्याकडे पण ही प्रार्थना करा. कुणाचं जर असं असेल, की आधी ते देहात असताना त्यांच्याकडनं अनुग्रह घेतलाय, पण ते आता नाहीयेत, तर त्यांची केवळ प्रार्थना केली तरी चालेल. कारण ते गुरु चेंज करायला नको तसे असतील ते. आणि गुरु हे वेगवेगळे मिळणार आहेत आपल्याला. हे पण तुमच्या लक्षात असू दे. पण जे असतील त्यांच्यावर एक निष्ठा असू दे. नसेल तर फक्त तशा प्रार्थना करायच्या आहेत. आणि हे 7 दिवस आपण काही ना काही रोज एक वेगवेगळा प्रकार घेणार आहोत, की ज्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमा सप्ताहामध्ये
आपले जे कोणी गुरु असतील त्यांच्या जवळपास जाता येईल, असं आपण बघायचं आणि माझी अशीच माझ्या गुरूंच्या चरणी पण प्रार्थना आहे आणि परमेश्वराच्या चरणी पण प्रार्थना आहे, की तुम्हा सगळ्यांना तुमचे गुरु लवकर लाभोत. ते तुम्हाला कळोत आणि त्याच्यामुळे तुमची प्रगती या जन्मात जी काही असेल ती फास्ट होवो, अशी माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आणि याचबरोबर आज आपलं हे संपवते आणि उद्या आपण आपल्या ह्याच्यावर काय आहे ते देणार आहोत. रोजच्या रोज Zoom मीटिंग होणार नाही, कारण सगळ्यांना तेवढा वेळही नसतो. मलाही तेवढा नाही मिळणार. पण अधून-मधून ॲट लीस्ट 2दा किंवा 3दा याच्यामध्ये होईल. त्याच्यात एकदा आपण बघणार आहोत पुढच्या वेळेला, की आपल्या कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे, तो जर खराब असेल, तर बऱ्याच वेळेला तुमचा भाग्योदय अडकतो किंवा प्रॉब्लेमॅटिक होतं किंवा तुम्हाला तुमचे गुरु पण लवकर मिळत नाहीत. तर तुमच्या कुंडलीतला गुरु तुम्हाला चांगला कसा करता येईल याचे काय-काय उपाय आहेत? याच्याविषयी एक आपण पुढचं एक हे बघणार आहोत, की गुरु आणि कुंडली ह्याचा काय एक संबंध आहे? म्हणजे त्याच्यातलं कोणतं स्थान आहे? कारण मी ह्याच्यासाठी सांगते कारण मला एस्ट्रोमधलं माहिती आहे ज्योतिषातलं. त्यामुळे तुमचं जसं त्याच्यामध्ये काय दाखवणार आहे कुंडलीमधलं, तर त्याला पण कसं सुधारता येईल तेही बघूया आपण. तर तेव्हा भेटूया 2-3 दिवसांनी आपण सगळे. तर नमस्कार सर्वांना. जय गुरुदेव.